येणं साहजिक आहे. हे बघ, तुझा हेतू जरी चांगला असला तरी तिला भीती वाटणं साहजिक आहे ना, कारण तुझ्याकडून हे तिला अपेक्षितच नव्हतं. हो पण पप्पा, माझं प्रेम, माझी काळजी, माझी तळमळ दिसत नाही होय त्यांना. सत्या, हे बघ, थोडं दमानं घे. तिला हे सगळं समजलंही असेल, पण मुद्दाम तुझ्या समोर वाईट वागायचं नाटक करत असेल ती. होय, मला बी तसंच वाटतंय. सत्या, हे मन, मंजूला तुला नकार देण्यामागं तुझ्या मम्मीचा काहीतरी हात आहे असं मला सारखं वाटतंय. कारण ती ज्या लगबगीनं बाहेर गेली ना, त्यावरून तर मला पक्क वाटतंय की ह्या मागं तीच असणार आहे. जाऊ देत, आता हे नेहमीच झालंय बघ. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच, ते कधीच सरळ होणार नाही. चल, तू जेवून घे. नाही, नको. एकदा सांगितलेलं कळत नाही, जेवणार नाही, उपाशी मरीन. तुला काय करायचंय? वाघमारे उपाशी आहेत तिकडे. जेवण गेलंच नाही. नाही म्हणजे खाली बसून जेवण्याची मजा असते ना, ते असं नाही. बरोबर आहे तुमचं. म्हणजे कसं तुमच्या स्टेटस प्रमाणे बोलला तुम्ही. बघा आमचं स्टेटस कसं आहे, आमच्या घराचं डायनिंग टेबल, आणि ती काही वेगळीच मजा असते. कमी मटण जर असं जोन होतं ना, असं फिरेशन कवळं असतं का नाही का, चांगलं शिजलं असतं, आणि मग चव पण कशी अशी भन्नाट लागली असती बघ. वय मम्मी, आता आपण एवढं खाल्लं पण तुमच्या हातची चवच कळाली नाही बघा. आमच्या मम्मींच्या हातची चव म्हणजे एकच नंबर बघ. लई भारी हाय का नाही? आमच्या बायकोच्या हाताची चव म्हणजे सवयच नाही ना स्वयंपाकाची. तिला एकच सवय, पुढ्यात आलं गिळायचं झोपायचं, पुढ्यात आलं गिळायचं झोपायचं. बया 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 बया, काय खोटाडा माणूस आहे. इतके वरीच झालं, एवढं चांगलं तुमल्या मी बनवत होती, चमचमीत बनवत होती. हा, ती चांगल्या चुंगल्या चमचमीत जेवण खाऊन खाऊन तर असं गंडारलाय की. आणि तुम्ही असुरलीन बाई, इतका पातूर, कोपरा पातूर वगळ तर आता वरापलंय साकी. हा, 4-4 वेळा भात घेतला, ती समज खाऊन चांगलं टुमटुमीत फुगलाय साकी. आणि तरी बी नावं ठेवताय मी इथं काय पार्टी कराय आलाय. एक गोष्ट ध्यानात ठेवा, त्या मायालिकींनी पोलीस स्टेशनात आपल्या नावाचं जर मटण शिजवलं तर आपण मग बिन भाड्याच्या खोलीत. वाईट जरा डोसकं लढवा. तुम्ही जे आजचं करून म्हणताय का नाही, मी अशी राजकारणी, त्याचा वाईट काय तर उपयोग करा. नाहीतर मग एक काम करू, आपण समधी हितनं पळून जाऊ, तवाच ह्यातनं सुटू. अजिबात कुणाला पळायची कुठं जायची काही गरज नाही. माया सुर्वेचा एक फोन, आपल्याला जाब विचारणार कोण? होय का नाही? काय मग जो कोण आहे तिथं फोन फिरवा. विचार कसला करताय? हे फुकटे, समजव तुझ्या नवऱ्याला. आपल्याला पोलिसांनी पकडलंय का, निरोप धाडलाय का, नोटीस पाठवलीय का? मग कशाला घाबरायचं? आपण सांगितलं ना तेव्हा आत्ताच आपण काय करायचं नाही. ही फुकटे, हिचं नवरा का नाही ती कुत्रा के काढल्या कुई 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 करत असताय. सांग त्याला. मग हे सगळं व्हायची वाट बघायची का आपण? हे सगळं व्हायच्या आधी काहीतरी केलं पाहिजे ना. सत्य, आपण ज्याला जाणार आहे फिक्स. गपसाव. जोपर्यंत आपल्या शिफ्टीवर कुणी पाय देत नाही तोवर आपण कुणाला चावायचं नाही. ह्यो राजकारणातला पहिला नियम असतोय. जवळ आपल्याला पोलीस पकडायला येत नाहीत तवर आपण काय करायचं नाही. शांतम पापम, एकदम शांत राहायचं. आपल्याला पोलीस पकडतील का नाही तेव्हा फक्त माया सुर्वेचा एक फोन, आपल्याला जाब विचारणार कोण? होय का नाही कवे? हे सगळं खरंच होईल? हो मग आमच्या मम्मी काय तुम्हाला अशा हलक्या राजकारणी वाटले होय? मला तुम्ही हलक्यात घेऊ नका बरं का. तुम्हाला एक गॉसिप सांगते. गॉसिप. हो मम्मी, गॉसिप नसते, सिक्रेट असते, सिक्रेट. दिसतेच. एका फोनवर हाफ मर्डरच्या केस म्हणतात नाही असा बाहेर काढला होता.
मग हे प्रकरण तर तुमच्यासाठी असं लिंबू टिंबूच असं आहे का नाही? मग काय टेन्शन घ्यायचं नाही. भूताचं पिक्चर बघितलं नाही पाहिजे रो. स्वप्नात पण बाया रडतात त्या. खरोखर भूत आले का काय? कोण आहे? मला भूक लागली. या भूताला माझं पण नाव कसं माहित? भूक लागलं तर मग मी काय करू? बलमा मला खरंच भूक लागली. इकडे ये. इकडे देवा, आज खाल्लेली बिर्याणी शेवटची बिर्याणी नाही झाली पाहिजे. वाघमारे मॅडम तुम्ही अहो का त्रास देताय मला? अटॅक आला असता माहिती का? जीव घ्या वाजता माझा. बलमा मला खरंच भूक लागली. अहो मग वाघमारे मॅडम, अहो तिथं बिर्याणी ठेवली ती खायची की? का त्रास देताय मला वाघमारे मॅडम तुम्ही? आता हात बांधून कसं खायचं ते बी शिकवत जावा किडनॅप झालेल्या माणसाला. खुळ्या डोक्याचा. थांबा सोड. पण वाघमारे मॅडम, आय रिस्पेक्ट फॉर यू, पण नो चालाकी माझ्या समोर. चालाकी कशाला करू? मला पण बघायचंय तुझा मित्र मला इथं ठेवून काय करतोय ते. पायानं थोडी जेवायचं आपल्याला. जेवायचं हाताने असतंय ना. हा जेवा. बलमा हा असं मी जेवताना कोण माझ्याकडे बघत बसलं की नाही मला जेवण